विनंती करेन की कापूस पुनर्वंशी प्रेझेंटेशन आहे ते यावरती विनंती करेन. स्वागत करतो. या ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ जे आहे, आपल्याला काही लोकांना शेतकऱ्यांना माहीत असेल किंवा नसेल, परंतु वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत आपल्या औरंगाबाद या ठिकाणी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र आहे, फळ संशोधन केंद्र आहे आणि कृषी तंत्र विद्यालय म्हणजे 10वी नंतर जो डिप्लोमा असतो या ठिकाणी आपल्याला खूप माहिती असावं मी सांगितलं की आज हा जो या ठिकाणी आपण सर्व 3 जिल्ह्यातून औरंगाबाद, बीड आणि जालना जिल्ह्यातून आणि काही तालुक्याचे शेतकरी या ठिकाणी त्यांच्या सर्वांचं या ठिकाणी आमच्या केंद्राच्या वतीनं आणि आमच्या सर्व व्यासपीठाच्या वतीनं आम्ही सर्वांचं स्वागत करतो. आज जो या ठिकाणी जागतिक बँकेच्या जो सहाय्याने स्मार्ट कॉटन प्रकल्प आहे त्या अंतर्गत उत्पादन तंत्रज्ञान व बाजार संमेलन या कार्यक्रमाचे जे नियोजन केलं आहे आमचे समित्र उमेश गाडगे साहेब, त्याचप्रमाणे त्यांनी आपल्याला आताच मार्गदर्शन केलं ते महाजन साहेब, सोळंके साहेब, व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर आणि उपस्थित सर्व बंधू. आत्ताच आपण महाजन साहेबांचं ऐकलं की आपल्याला कापसापासून गाठी केल्या किंवा मूल्यवर्धन करण्याच्या दृष्टीनं जर आपण प्रयत्न केले तर आपल्याला जास्तीचे पैसे मिळू शकते. पण त्यासाठी त्यांनी सांगितले की सर्वात महत्वाचं हे जर करत असेल तर ते कुठून पाहिजे, कुठून पाहिजे, अंतःकरणातून पाहिजे, तरच हे होऊ शकतं. आज भारत स्वतंत्र झाला, 75 वर्ष आपण साजरं करतो, पण आपण एकत्र मात्र हीच खरी या ठिकाणी मिळते सर, हीच खरी मिळते. शेतकरी आमचा कष्ट करतो, सर्व गोष्टी करतो, ते कशातही कमी नाही, परंतु एकत्र येऊन काम करण्यामुळे मात्र तुम्ही असं मला वाटतं. तुमचं सहमत असेल तर नाही बरोबर नाही. काही गोष्टीमध्ये आपण आहोत, येत आहोत, चांगली गोष्ट पुढे येत आहोत, म्हणूनच तुम्ही आज इथपर्यंत आहे. सर एकीची सुरुवाती झाली की म्हणून त्यांना काहीतरी करावं वाटतं सगळं, परंतु त्यांना काही सर्वांकडून अपेक्षा आहे, सरकारकडून आहे, तुमच्याकडून आहे, शिवाकडून आहे, म्हणूनच ते आपल्याकडे येतात, मार्गदर्शन घेतात. परंतु त्या प्रमाणात जी काही सर्व साथ पाहिजे किंवा शासनाची असेल, विद्यापीठ असेल किंवा बँकेची साथ असेल ती मिळत नाही. आपल्या सरकारची साथ आपल्याला मिळत नाही, कारण आपण एकत्र येऊन ते काम करू शकत नाही. साहेबांनी तंत्रज्ञान सांगणार नाही, परंतु सांगतो साहेबांनी सांगितलं की बाकीचे म्हणजे देश आणि आपले देश, साहेबांनी ऑस्ट्रेलिया सांगितलं, अमेरिका सांगितलं, आपलं सांगितलं. अमेरिकेमध्ये लँड होल्डिंग किती आहे, प्रत्येकाचं क्षेत्र किती आहे, 5000 पेक्षा कमी एकर किंवा हेक्टरपेक्षा कमी नाहीये. किती म्हटलं मी, आपल्याला तिथे 5 गुंठे की म्हणजे एक शेतकऱ्याने 5000 हेक्टर तुम्ही जेवढं उत्पादन येईल तो स्वतः एकत्र गाडी करून विकू शकतो. पण माझा आज शेतकरी जो आहे त्याच्याकडे 1 एकर आहे, गुंठा आहे, अर्धा एकर आहे, त्यांनी जे उत्पादन केलंय तो घेऊन द्यायला त्याला ते कोणतंही करायचं. आज त्यांना जर समजा सुतगिरी जरी असेल, 8 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, त्याला जवळ असेल तेवढं तरी त्याला द्यायला परवडत नाही. तर सगळ्यात महत्वाची लँड जमीन धारणा क्षेत्र हे दुसऱ्या देशामध्ये 5-10 हजार एकर घेतले, आपल्याकडे 1.34 आसपास ही एक. मग जर आपल्याला 5000 एकरतून समजा काय कापूस 5000 क्विंटल कापूस विकतोय किंवा 50,000 क्विंटल कापूस विकतोय, बरोबर आहे, एका शेतकऱ्याचा पैकी विकतोय
5 क्विंटल 4 क्विंटल 5,000 क्विंटल जर आपल्याला कापूस तोडा एकत्र 50,000 करायचा आहे तर किती शेतकरी एकत्र यावं लागेल? 100 काय असेल 70. पण एकत्र आल्याशिवाय थोडी क्वांटिटी होणार का आपल्याला? जोपर्यंत आपल्याकडे एकत्र येत नाही, थोडी क्वांटिटी होत नाही, तोपर्यंत आपण ट्रान्सपोर्ट सुद्धा आपल्याला परवडत नाही. गावातला सुद्धा आपला एखादा माल असेल तर एकाला जर भाजीपाला न्यायचा आहे आणि त्याच्याकडे लोड होत नसेल ती परवडत नाही याला. फळाची सुद्धा तसंच आहे. एकत्र आल्यानंतर जर लोडिंग झाली तर ते सेम गोष्ट आहे. तुम्हाला एकत्र थोडी क्वांटिटी असल्याशिवाय ज्याला तुम्हाला सप्लाय पुरवठा करत आहे तोपर्यंत एकटा माणूस आपला लहान शेतकरी करू शकत नाही. म्हणून एकत्र येऊन गट मनाने एकत्र या, मनाने गट तयार करा. तुमची जी FPO आहे शेतकरी उत्पादक कंपनी ही मनाने केली. शेतकरी उत्पादक कंपनी नसेल तर जाईल, परंतु एकत्र येऊन आपण काम करण्याची आवश्यकता. दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितली की कापूस. आपण हा जो कापूस घेतो आपल्या भागामध्ये किंवा आपला प्रत्येक शेतकरी कुणीतरी एक वाण लावतं का बरं? नाही. मग जर आपण एक वाण लावू शकत नाही तर मग आपण एकाच प्रतीचा स्वच्छ चांगला कापूस त्या सूतगिरणीवाल्याला कसा देऊ शकू? बेसिक म्हणजे तुमच्याकडे सांगत बसणार नाही. एक वाण आज आम्ही मागच्या 2009 पासून आहे विस्तारामध्ये गाडगे साहेब आम्ही फिरतो दररोज. कुणी ऐकत नाही, तोपर्यंत पुढे शक्य का? साहेबांनी जो गाभा आहे तो गाभा आपला पकडा लावला. नुसतं आम्ही बातम्या करू आणि जाऊ, तुम्ही तिकडे आणि आम्ही त्याच्यात काही अर्थ राहणार नाही. आम्ही आज ते 15 वर्ष तेच करतो. आम्हाला आमचा पगार मिळतोय पण तुम्हाला तुमचं काही इथं फायनल तुम्ही इथं भाषा केली पाहिजे की माझा गट आहे, माझ्या गटामध्ये 500 शेतकरी आहेत. आमच्या त्या 500 शेतकऱ्यांकडे आम्ही 1 किंवा 2च वाढ ज्याचा की साहेबांनी सांगितले की त्याचा रुईचं पर्सेंटेज सारखं आहे किंवा स्टेपल रेट 29 ते 32च्या दरम्यानचे आहे. असाच आम्ही कापूस आमच्या 500 लोक लावू तरच हे शक्य नाही. तर वाटतं आपण कितीही बोललो किती करणे शक्य नाही. कारण तुम्ही जोपर्यंत हे करत नाही तोपर्यंत पुढचं होत नाही. तोपर्यंत पुढे शक्य काय मला तुम्ही आज जोपर्यंत प्रॅक्टिकली तुम्हाला करण्यासाठी तुम्हाला एप्रिलमध्ये एकत्र बसून ठरवावं लागेल की आपल्याला जूनमध्ये कापूस लागवड करता वेळेस हा वाण पाहिजे. त्याची स्टेपलेंथ अशी आहे आणि त्याचं रुईचं पर्सेंटेज असं आहे. जोपर्यंत तुम्ही एप्रिलमध्ये स्वतः बसून करत नाही तोपर्यंत पुढच्या गोष्टी मला वाटतं मला. कारण तुम्हाला प्लॅनिंग करावं लागेल ना. प्लॅनिंग करावं लागेल, आपलं नियोजन करावं लागेल. आपल्याला कोणते वाण घ्यायचे तर तो आहे तो भाग हे बसल्याशिवाय प्लॅनिंग नाही तर आपल्या गेले काय होणार. आम्ही आता तेच करतो सगळं गट शेतीच्या माध्यमातून सुद्धा आपण हेच करतो. आम्ही घेतो हे केल्याशिवाय शक्य का मला सांगा. तुम्ही आज ठरवा की माझा FPO आहे किंवा माझा गट आहे आणि आम्ही आज 50 शेतकरी 20 शेतकरी एकत्र होऊन 100 शेतकरी हा वाण लावू तरच ते मला वाटतं पुढे जाता येईल. नाही तर पुढं तुम्ही सांगा कसं आहे पुढे. मग साहेबांनी सांगितलं की ज्या सूतगिरीला आपल्याला कापूस द्यायचा आहे तो तुम्हाला एका क्वालिटीचा पाहिजे, एका पद्धतीचा पाहिजे, स्वच्छ पाहिजे. ते मग कधी शक्य हे जर केलं नाही तर पुढे काय करणार? पुढे आहे चालूच आहे. त्यांनी लावायचं त्यांनी लावले 4 वाण पुढे एकत्र केला. हे ठाम निश्चय आपण आज जोपर्यंत करत नाही की आपली आता आपल्याला जी प्लॅनिंग करायची ही एप्रिलमध्ये किंवा तुमच्या सवडीनुसार तुम्ही करून आपलं हे 2 किंवा 3 काय वाण लावायचे क्वांटिटी तो एकाच प्रतीचा सेम जाग्याचा रुईचं पर्सेंटेज चांगला असला किंवा घ्यायचे ती पहिले तुम्हाला ठरवायचं. त्याचं परत बियाणं मग कोणत्या कंपनी घ्यायचा काय त्याचं पर्सेंटेज म्हणून आपण चर्चा करून ते तुम्ही करू शकता. कंपनीवाला बनवून घ्या. तुम्ही ठरवलं की आपल्याला राशी असेल किंवा ब्रह्मा असेल किंवा काय कपडे असेल किंवा विठ्ठल असेल तर बोलून घ्या. FPO आहे तुमच्याकडे 500 आहेत की आम्हाला 500 पाकिट एका एकराला किती पाकिट लागतात? 500 एकराला किती लागतील? जास्त असतील किती लागतील? जे पाकिट तुम्हाला मिळते 750 रुपयाला ते तुम्ही एकत्र बोलून घ्या की आमचा 2000 एकर कापूस आहे, आम्हाला एवढे पाकिट पाहिजे. 750 रुपयाला जो काय विकतो तो
तो आम्हाला कमी दे, तिथे खर्चाची बचत होईल. मी म्हणतो समजते. शेवटी आपलं उत्पन्न पाहिजे. मग ते घाटी करून उत्पन्न मिळवणं एक गोष्ट झाली की नाही. दुसरी गोष्ट आपलं उत्पादन खर्च आपण कसा कमी करू ही दुसरी बाजू झाली. आता मीच गाडी साहेबांना विचारलं की सर गाडी साहेब आता तुम्ही विचारलं सरांना की ह्या आपण उत्पादन जे विकलो, आपण कापूस विकला कोणाला, गिरण्याला, सूत गिरण्याला, त्यांनी गाठी तयार केल्या. गाठी तयार करून आपल्याला किती पर क्विंटल किंवा प्रति एकरी किती रुपयाचा फायदा झाला. साहेबांनी कधी सांगितलं, आता तुम्ही ऐकलं किती फायदा होतो एकरी किंवा क्विंटल मागे कितीचे पैसे तुम्हाला जास्त मिळत आहेत. असा तुम्ही व्यापाऱ्याला विकला, तुमचा भाव 5,000 आहे, तुम्ही ते गाठी करून जर ते करून घ्या, तुम्हाला किती पैसे जास्त मिळतात, किती रुपये जास्त मिळतात एका क्विंटल मागे 600 रुपये एका क्विंटल. एका एक तुमचा आवडे समजा तुमचं 5 क्विंटल किंवा 10 क्विंटल झाला, म्हणजे एका एकर मागे किती झाले, 10 क्विंटल निघाल तर 5,000 रुपये, 5 क्विंटल निघाल तर बरोबर आहे. ही झाली एक बाब गाठीचं पुढचं. पण हेच जर आपण जो 2,500 रुपये खर्च तुमचा म्हणजे आपला जास्त म्हणजे उत्पादन खर्च कापूस लागवडीसाठी जो खर्च लागतोय तो एकरी किती लागतो सांगू शकता तुम्ही, स्वतःची मेहनत करून म्हणतो. तुम्ही एवढं बारीक करायला लागलं सगळं कशाचं विक्रीचं नियोजन, मग लागवडीचं नियोजन तुम्ही बारीक का करू नये. 30,000 रुपये खर्च आहे. तुमची मेहनत नांगरट सगळं झालं. अहो 20,000 किलो 20 ला 10 क्विंटल जर असेल 20 किती चालते 15,000 हिशोब करा. 20,000 काय येते हे विचार. आज मी तुमचा दुसरा प्रश्न काय आहे, कापसाचा पिकाचा कालावधी किती महिने? 185 150 दिवस 150 दिवस दाखवते ते. जे शेतकरी आपण 25-50 वर्षापासून कापूस लावतो त्याचा जर विचारलं कापसाचा कालावधी किती आहे, 90 महिन्याचा, 90 दिवसाचा, कोण तास आहे का पुढे 150-150 दिवस. बघा ना आपण जर म्हणतो म्हणजे की 150च्या पुढे हा आपला कालावधीच माहित नाही. साहेब काय म्हणजे की जमिनीच्या प्रकारानुसार वाहनाची निवड करा. कोरडवा आहे का लांबच राहिले. तर मी म्हणतो तुम्हाला उत्पादन खर्च आपल्याला कुठं कुठं कमी करता येईल. जसं 3,000 रुपये तुम्हाला यातून भेटले प्रति एक मूल्य होतं म्हणून, तसं उत्पादन खर्च तुम्हाला जर एकरी म्हणतो तुम्हाला जर टोटल काढला तुमच्या सगळ्या स्वतःच्या खर्चासहित 40 ते 45,000 रुपये एकरी तुमचा खर्च आहे. तुम्ही लिहून काढा, तुम्ही लिहून काढा एकदा बसून. जसं तुम्ही तुम्हाला जेव्हा खर्च ठेवा लागतंय ऑडिटचं कारण खर्च स्वतः काय करणार. आणि जर 40-45,000 एकरी करत असेल आणि 5 क्विंटल आणि 6 क्विंटल भाव कापूस येत असेल आणि भाव जर 5-6,000 असेल तर पुढचा नाही. कोणता व्यापारी तोट्यात धंदे, कोणता व्यापारी तोट्याचा व्यवहार करतो किंवा धंदा करतो. तरी लक्षात घ्या की कुठतरी मागे वळून पाहण्याची वेळ आली. तुम्ही आपण काहीच करू शकत नाही. ह्या गोष्टी काय कसं कपाशीचा लागवडीचा एकरी खर्च, सोयाबीनचा लागवडीचा एकरी खर्च, मक्याचा लागवडीचा एकरी आम्ही 4 तास शेतकरी करतो. एक बार सर घेण्या झाला पाहिजे कृपा नाही भेटणार जायचं कोण नाही. 4 तास आम्ही टोटल खर्च काढतो. कपाशीला एकरी 50,000 रुपये, मक्याला 25,000 खर्च करतो, सोयाबीनला 22,000 खर्च करतो. 4 तास जर 50,000 एकरी मका कापसाचा खर्च असेल, आमच्या शेतकऱ्याला 4 क्विंटल कापूस मिळतोय, भाव 6 मिळतोय, 50% लॉस. शेती करायची तुम्ही मूल्यवर्धन तुम्ही 3,000 रुपये वाचले. उत्पादन खर्च कमी करून तुम्हाला जर म्हटलं की आपण म्हटलं की खर्च वाचू शकतो का. आज आपण सांगितलं की तुम्हाला पाकिटं विकत घ्यायचे. जर तुमचं क्वांटिटी एकत्र आला
तुम्हाला 2000 क्वांटिटी किंवा 5000 क्वांटिटी एकत्र येईल. त्याची तुम्ही त्या कंपनीला तुम्ही डायरेक्ट डिलरला तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता की आम्हाला पर पॅकेटमध्ये 50 रुपये कमी कर. तुमची तेवढा खर्च जर एकराला 2 पॅकेट लागतील, 5 एकराला 10 पॅकेट लागतील, किती वाचले करा तुम्ही हिशोबाने एक हिशोब करा तुम्ही. सर डायरेक्ट FPO कंपनी ट्रान्सफर करू शकते. आता FPO आता तेच तुम्हाला सांगायचं पुढे उत्पादन खर्च कमी करायला ते तुम्हाला सांगायला नाही, डायरेक्ट FPO ला जर कंपनी ऐका ना मी ते सांगतो. FPO बऱ्याच FPOनी आता शेतीविषयक कीटकनाशक बियाणं खत याचे तुम्ही आउटलेट सुरू केले. तुम्हाला परवाने भेटलेत ना? हो. का नाही भेटले? भेटलेत ना? हॅलो FPO ला शेतकरी उत्पादक कंपन्या लायसन भेटलेत ना? भेटलेत का नाही? तुमचे सभासद आहेत किती जे 500,000 असतील. तुम्ही जी बाहेर कंपनी तुम्ही जे म्हटले कार्य कंपनीकडून तुम्हाला डीलरशिप भेटली त्याची नाही भेटली? नाही डीलरशिप नाही. डीलरशिप मध्ये तुम्हाला लायसन ते भेटलेत ना? तुम्ही जे माल जसं बाकीचे दुकानदार विकतात तुम्ही एकत्र असेल तुम्हाला जो माल लागतो तुम्ही शेतकऱ्याला त्या रेटमध्ये देऊ ना. जे काही मार्जिन कमी करू तर कंपन्या 25% मार्जिन होतं तुम्ही 10% मार्जिन त्या ठिकाणी प्रत्येक शेतकरी बचत होऊन करेल. आणि सगळ्यात म्हणजे तर चांगल्या क्वालिटीचे तुम्हाला जे लागतील कीटकनाशक असतील खतं असतील ते तुम्ही शेतकरी बुरशीनाशक असतील तुम्ही शेतकऱ्याला उपलब्ध शेतकरी उत्पादक कंपनी किंवा त्या गटाच्या तुमच्या जे लायसन भेटले त्यामार्फत तुम्ही विक्री करू शकता का नाही? त्या नाही करू शकत. ही एक गोष्ट उत्पादन खर्च तिथे झाला एक गटाच्या माध्यमातून गट जर स्थापन केलं किंवा FPO झालं. आता दुसरी सांगितली मी तुम्हाला बियाण्याच्या बाबतीत सांगितलं पाकिटामध्ये खर्च कमी करू शकतो. मग मुख्य पॉईंट होतो. दुसरी गोष्ट आपण म्हणतो स्वच्छ चांगला कापूस पाहिजे सर्व काही उत्पादन खर्च कमी करायचा. तुमचा कीटकनाशकावरचा खर्च आणि खतावरचा खर्च दोनच जास्त आहेत ना. खत आणि आपण पहिला खताचा विचार करू. लेबर बी भरपूर झाला. आता खताचं मी तुम्हाला सांगतो. ज्या आता कापूस किती प्रकारचा घेतो आपण? 2 प्रकार कोरडवाहू आणि बागायती. आपण हा फरकच करत नाही. साहेबांनी सांगितलं मला की जी वाण आहे ती कोरडवाहू आहे का बागायती आपण कधी बघितलं? ज्या वाहनाचा कालावधी जास्त आहे 108 वर्षापेक्षा 180 आहे तो वाहन कोरडवाहू मध्ये पाहिजे का बागायती पाहिजे? बरोबर. आणि ज्या वाहनाचा कालावधी 150 ते 160 आहे तो कुठं पाहिजे? तुम्ही कोरडवाहू वाहन जर बागायतीमध्ये लावला काय होणार आहे? घटणार नाही पण थोडं पोटेन्शियल तुम्हाला बागायतीवाला कापूस जर कोरडवाहू लावला उत्पादन काय होणार आहे? कमी येणार आहे. कारण त्याचा ज्या वेळेस सप्टेंबर नंतर पावसाचा खंड असतो त्यावेळेस पाती फुले आणि फुलाचं बोर्डामध्ये रूपांतर होणार. जमिनीमध्ये ओल नसणारे त्याची उशिरा पाती फुल लागणार आहे तर त्या पात्याच्या फुलाचं बोर्डामध्ये रूपांतर होणारच नाही. मग कधी कधी बघितलं का पाकिटावर की त्या वाहनाचा कालावधी किती आहे किंवा तो कोरडवाहूसाठी आहे त्या बागासाठी आहे बघते कुणी? चांगली गोष्ट बघत असाल तर चांगली गोष्ट. आता साहेबांसाठी त्याचं वही पर्सेंटेज बघा ते किंवा जिनी पर्सेंटेज बघा बरोबर आहे ना. आपल्याला जर जास्त वहीचं पर्सेंटेज पाहिजे आपण ते बघावं लागेल ना. त्याच्यावर जे कॅरेक्टर साईड किंवा गुणधर्म दिलेत त्या पाकिटावर बघा ना गुणधर्म तिथं काय आहे वही काय आहे किंवा जिनी पर्सेंट काय बरोबर आहे नाही. म्हणजे तुम्ही कपाशीचं लागवड करता सुद्धा हे लक्षात घ्या पाहिजे की कोरडवाहू आहे का? फॉर एक्झाम्पल एखादं समजा मागचं कुठली समजा अशी कॉटन आहे त्याच्यात रुईचं प्रमाण जास्त आहे. फॉर एक्झाम्पल मागच्या वर्षीची सरासरी साहेबांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये 30 ते 35% दरम्यान रुईचं प्रमाण. पिशवीचं नाव पिशवी व्हरायटी कोणती कुठलं लावलं पाहिजे मागच्या स्टेपल लेन्स सुद्धा सगळ्या ज्या आता बाजारामध्ये हायब्रिड्स किंवा संकरित वाण उपलब्ध 29 ते 32 दरम्यान 29 ते 32 दरम्यान त्याचा ते पिशवीचं नाव प्रायव्हेट क्षेत्राने संपर्क सगळ्यांचं पद्धत 29 ते 32. फक्त देशी वाणाचा पहिले जे होते गावरान वाण पहिले त्याचे स्टेपल लेन्थ हा कमी होता. त्याचा स्टेपल लेन्थ काय होता? कमी होता. त्याच्यामुळे सुद्धा आता विद्यापीठाने विकसित केले परंतु देशी वाण कुणी
सुद्धा 29च्या पुढचे देशीवान विकसित केले, पण देशीवान कोणी ते आपण साहेबांनी दिलं होतं ते आहे ना, वाहन वगैरे स्क्रीन करून दिलेली आपण तुम्हाला की ह्याचे जास्त आहे सगळं काढून दिलेले ते परत तुम्हाला ते टाकले. परत आपण करू. दुसरी गोष्ट साहेबांनी सांगितलं की सिल्लोड भागामध्ये किंवा सोयगाव भागामध्ये, आता सोयगाव कोणी असेल मला माहित नाही, परंतु तिथं स्टेपल स्वदेशी जो आहे स्वदेशी तो जास्त केला, त्याचे स्टेपल जास्त, त्यामुळे त्याला भाव सुद्धा जास्त मिळतो आणि त्याचे उत्पादन त्याचं कसं बागायती पूर्ण ठिबक होईल, मग त्यांचं आवरेज चांगलं. ही सांगतो मी तुम्हाला सांगितलं खर्च उत्पादन खर्च. खतामध्ये मी सांगितलं की खतामध्ये खत टाकत असताना आपण एकरी किती बॅग लागतात कोरडवाहूला आणि एकरी बागाच्या किती बॅग लागतात ते माहिती आहे. शिफारसची आहे किंवा माती परीक्षणाची आहे. जी क्वालिटी साहेबांनी सांगितलं की तुम्ही जमीन तीच आहे किती दिवसापासून परंपरेनुसार. मातीचं सेंद्रिय कर्ब जे आपण म्हणतो की 0.1% पहिलं होते, आता किती आले ते 0.2-3% खाली आले. कोणत्याही पिकामध्ये तुम्हाला जर क्वालिटी सुधारायची असेल यायची असेल तर जमिनीमध्ये तेवढी सुपीकता पाहिजे नाही. फळामध्ये आपण म्हणतो की चांगला कलर यायला पाहिजे, ज्यूस पर्सेंटेज वाढायला पाहिजे. तसं ज्वारीमध्ये आहे, बाजरीमध्ये आहे, कपाशीमध्ये आहे, मोठाची साईज चांगली यायला पाहिजे. जो काय धाग आहे त्याची परत चांगली मूळ कुठे आहे, परत जमिनीमध्ये. सेंद्रिय कर्ब पिकाची फेरफार आहे का, आज 80% कापूस आणि सोयाबीन आणि तिसरं मका. जर एकाच जागेवर तुम्ही वारंवार ते पीक घेत असो तर आपण म्हणतो कपाशीला पुरवठते, पिकाची फेरफार आपण करत नाही. मग उत्पादकता वाढवायची त्याच जमिनीवर त्याच जी काही उपलब्ध आहे उत्पादन वाढायचे तर तुम्हाला सांगितलं की माती म्हणजे त्यानुसार जमिनीच्या प्रकारानुसार कपाशी लागवड करा. आज मी बीड जिल्ह्यातलाच आहे. किती टक्के कापूस हलकी जमीन होईल, किती टक्के कापसाचं नाव काय, ब्लॅक कॉटन जमिनीचा प्रकार आहे. ब्लॅक कॉटन सोयाबीन बारीक कसदार काळी जमिनीवर कापूस घेतला पाहिजे, कारण त्याचा कालावधी किती आहे 7 ते 8 महिने किंवा 170 ते 180. हलक्या जमिनीवर कापूस घेतला, माळरानावर मागच्या 2-3 वर्षामध्ये मी पाडोदर तालुक्यातला कापूस घेतला. खडकाळे माळराने उत्पादन येणार आहे का, परत येणार आहे का? मग दुसरं कोणतं आपण पीक घ्यायला पाहिजे बघ त्या जमिनीवर तू सांग विचार का. म्हणजे आधी काय आता बघा की आपण म्हणले की साहेब पूर्वीपासून आता एकच एक पीक घ्यायला जमिनीच्या सेंद्रिय करून पिकाची फेरी आपण करत नाही. आंतरपीक पद्धत होती ती दूर गेली. मी परत येतो, मी तुम्हाला उत्पादन खर्च सांगतो, नंतर तुम्हाला येतो त्या पिकावर तुम्हाला उत्पादन खर्च कमी करायचं. खत जमीन झालं, खत 1.3 गोण्या टाकल्या का 4 गोण्या टाकल्या हिशोब आपल्याकडे नाही. तुम्ही जे आता समजा म्हटलं मी कोरडवाहू कपाशीला एकरी लागवडीच्या वेळेला फक्त 10-26-26च्या 2 बॅग लागतात म्हटलं, तुम्ही किती टाकता? आम्ही फॉस्फेट वापरतो 3.5 बॅग एकरी. आता आपण जे डोस आहे ते कळलं आपल्याला. तर तुम्ही म्हटलं की मी 2 बॅग लागतो, मी उदाहरण घेतलं. तुम्ही कुणी 2 टाकत असेल, कुणी 3 टाकतोय, कुणी 4 टाकतोय. युरिया मी म्हटलं लागवडीच्या वेळेला एकरी 1 गोणी युरियाची टाका, तुम्ही टाकता लागवडीच नाही, नंतर 4-8 दिवस लागवडीला टाका. तुमचं जर 1800 एकर असेल किंवा खत कोणतं आहे त्याच्यानुसार तुम्हाला डोस काढावा लागतो. तुमची खत मी जर बघितलं, आम्ही शेतकऱ्याची चर्चा करून खत 2 ते 2.5 पट तुमचं जास्त टाकलं जातं. म्हणजे जिथं तुम्हाला एकरी समजा 5,000 आपण खर्च एकरी टाकतो कपाशीला खताचा लागवडीच्या वेळेचा, तुम्ही 25% म्हणजे किती, 2.5 पट म्हणजे किती झालं, तुम्ही खत जास्त टाकायला लागेल. 1.5 पट 2 पट जास्त खत चालू तुमचा. त्या ठिकाणी तुम्ही खतावरचा खर्च वाढलाय, तो तुम्ही ते कमी करू शकतो. म्हणजे मला उपयोग करायचा आता की तुम्ही 1 एकर मागे तुम्हाला 5,000 रुपये वाढत होते, तसं उत्पादन खर्च जर आपण एकरी 5,000 कमी करू शकलो तर नाही चालायचं. उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढलं पाहिजे. खताच्या बाबतीत झालं, लागवडीनंतर आपण जे खत टाकतो कोरडवाहूला फक्त 32 किलो युरिया पाहिजे एकरी. किती? 32. तुम्ही टाकता किती? 32 टाक.
लागवडीनंतर 1 महिन्यानंतर किती टाकतात? एक बॅगच राहते सांगा ना, कोणा ते शेत करणार नाही. किती पट झालं ते? लागवडीनंतर म्हणजे जी गोणी तुम्हाला 50 किलोची किंवा 45 किलोची असेल ती किती रुपयाला भेटली? 350 रुपये. ती तुम्ही किती पट टाकलं? किती रुपये वाढले? 700. ना तुमची जी मानसिकता नाही, खत जास्त टाकलं पाहिजे गरज नाही. तुम्हाला स्पीड म्हणजे युरिया सुद्धा तुम्ही 2 ते 3 वेळेस विभागून देण्याची आवश्यकता आहे. आता मायक्रोन्यूट्रियनचा फंड असा आलाय की प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा नाही सरसकट आपण ग्रेड 1च्या बॅग आपण टाकायला मायक्रो झिंक असेल, फेरस असेल, गंधक असेल, गरज असो किंवा नसो. आज त्या एका बॅगची किंमत किती? 10 किलोची तुमची 400-450 रुपये आहे का नाही? ते वाढले गरज नसताना आहे. त्याच्यामुळे माती परीक्षण केल्यानुसार तुम्ही म्हणजे खताचा खर्च तुम्ही कमी करू शकता. आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे कीटकनाशकाचा खर्च. किती फवारणी होतात? 5-6 प्रत्येक फवारणी किती रुपयाची? अंदाजे सांग, सरासरी. नाही 6 फवारणी सांगितलं तुम्ही. एका फवारणीला खर्च किती? 1,500. बरोबर, 1,500 ते 2,000. 6 फवारणीचा खर्च किती झाला? सरासरी धरू. आपण सरासरी धरू. 6 फवारणीचा खर्च किती झाला? 12,000 रुपये तुमचा. मग तुम्ही म्हणता की एकरी आम्हाला 20,000 रुपये खर्च कमाशी झाला. फवारणीचा खर्च किती झाला फक्त? नाही, लक्षात घ्या. जर तुमच्या 6 फवारण्या होत असतील, एका फवारणीचा खर्च जर तुमचा 1,500 रुपये असेल तर तुमच्या 12,000च्या पुढे एकरी होता फवारणीचा खर्च आला नुसता. रोज करी फोन 12,000 पण सर मी तुम्हाला विचारा, फवारणी किती करतो? 5 ते 6. 5 ते 6 बस. एका फवारणीचा खर्च 1500 रुपये. आता हाच खर्च तुम्ही जो फवारणीला कीटकनाशक म्हणजे किडी आहे किंवा नाही, कपाशीवर किती किड्याचा? मावा, तुडकिडे, पांढरी माशी आणि बोंडाळ. मावा, तुडतुडे, फुटकिडे, पांढरी माशीला कोणतंही एक सिस्टमॅटिक कीटकनाशक चालतं. कोणतंही आंतरप्रवाही कीटकनाशक चालतंय. 2 ते 3 औषधे एकत्र मिळवून मिसळून करायची गरज नाही. आणि तुम्हाला मी हातून सांगतो, कोणताच शेतकरी इतर एका कीटकनाशकाची फवारणी करत नाही. 2 पेक्षा जास्त नाही. परंतु सर एक प्रश्न आहे, त्या कीटकनाशकच्या औषधावर डबल टिबल रेट आहे. औषध राहतं एक, मग तिथं बी क्षेत्र मी काय म्हणतोय, माझ्या हातात जे नाही ते करू शकत नाही. माझ्या हातात काय की तुमचा उत्पादन खर्च कीटकनाशक खर्च कसा कमी करता काय गरज? 3 ते 4 मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरेशा सगळ्या रशीचं किडी आहे. त्याला कोणतंही एक औषध चालतंय, काम करतंय. फक्त बोंड आळीला मात्र तुम्हाला गुलाबी बोंडाला दुसरं औषध लागेल. याचा खर्च तुम्ही 4 काय गरज आहे? टॉनिक मास्टर तुम्ही खर्च टाकले. तुम्ही मी तुम्हाला माहिती आहे आज काय कापूस तुम्ही आज घेतलं. उत्पादन खर्च तुमचा बघा. तुम्ही जर 4च्या ऐवजी 2 जरी औषध घेतले तरी उत्पादन खर्च तुमचा निम्मा. उत्पादन खर्च तुम्ही करता येतोय. जैविक आता कपाशीमध्ये म्हणजे कपाशी आपण खरीपात घेतो. जैविक कीटकनाशक आता उपलब्ध आहे. युरिया आहे, तुमच्या सगळ्या आळीसाठी युरिया चालतोय. फर्टिसिझम आहे, हे सगळं रसशोषक किडीसाठी चालतंय. सुडोमोनास आहे, बॅक्टेरियझम आहे. त्या औषधाची किंमत फक्त लिटरला 200 रुपये लिटर. किती? 200. जेवढा पाऊस जेवढे आर्द्रता जास्त तेवढा या कीटकनाशकाचा रिझल्ट चांगला आणि ते सगळं शेतामध्ये ते आजूबाजूला स्प्रेड होते. आपोआप ती वाढते, बुरशी वाढते आणि त्या आळीवरती उपयोगी होते. म्हणजे 2 बाबतीत आपण खतावरचा खर्च कमी करू शकतो आणि दुसरं आपण कीटकनाशकावर सुद्धा उत्पादन खर्च आपण जरी बघा किती 5 फवारण्यावर तुम्ही जर औषध जरी बदललं, फवारण्या जरी कमी नाही केला, औषध जरी बदललं तरी तुमचा 50% खर्च कमी होतो. मला सांगा, इकडे तुम्ही खर्च बचत करू शकता आणि तिकडे मूल्यवर्धन करून तुम्ही जास्तीचे पैसे मिळवून घेऊ शकता. मला वाटतं की अशा प्रकारे आपण नुसतं एकच गोष्ट नाही, सगळ्याच गोष्टी समावेश
आपण जर विचार केला, आता शेतकरी कमीत कमी जागेवर जास्तीत उपलब्ध ठिबक आहे. ठिबक आहे का मशीला? हा. किती लोक ठिबक मार्फत खत करतात? काय किती शेतकरी ठिबक मार्फत खत करतात? 25% धरून चालू. दुसरी गोष्ट, मागे ते सोल्युबल खत. एखादा ठिबक आहे, ठिबक कशासाठी केलंय? पाण्याची बचत होण्यासाठी. तुम्ही कधी अंदाज केला की ठिबक आपल्या 1 एकरवर ठिबक केले आहे आणि किती वेळ चालू आहे ह्याचा विचार केला तुम्ही? एका झाडाला जर प्रति लिटर, एका झाडाला शेवटचं सांगतो फक्त, एका झाडाला प्रति दिवशी जर फक्त 1 लिटर गरज असेल पाण्याची, तर किती तास ठिबक सिंचन चालू करावं लागेल? इथं बुक आहे, पुढे बस. मी काय म्हणतो, एका झाडाला प्रति दिवस प्रति झाड फक्त 1 लिटरची आवश्यकता असेल तर 4 लिटर तुमचा डिस्चार्ज जर असेल, 4 लिटरचा जर डिस्चार्ज असेल तर किती मिनिटं तुम्हाला संच चालवावं लागेल? फक्त 15 मिनिटं. लागेल जाईल एवढं. तुमचा किती वेळ चालू असतो? म्हणजे पाण्याची बचत. कृपया मी शेवट सांगतो, पाण्याची बचत करा. भविष्यामध्ये ज्या शेतकऱ्याकडे मूल्यवर्धन करून